बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरबाबत उच्च न्यायालयाने एक मत व्यक्त केले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे पोलीस आरोप किंवा जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। बोलूयात सर, काय सांगाल? पहिल्यापासून तुम्ही या एकूणच ज्या पद्धतीने एन्काउंटर केला गेला होता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, आता थेट कोर्टानंच पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या। बघा, पोलिसांना पकडणं, पोलिसांना सॉफ्ट टार्गेट ठरवणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं ही अत्यंत सोपी आणि नेहमी होणारी गोष्ट आहे। परंतु आपण हे पाहिलं आहे की पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण दिलेलं आहे की कारवाई कशी करायची, बंदुकीचं फायरिंग केव्हा करायचं आणि फायरिंग करताना आधी पायावर गोळी मारायची, जायबंदी करायचं, त्या माणसाला पकडण्याचा, जिवंत पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि साधारणतः कोणाचाही जीव घ्यायचा नाही। हे पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये नक्की शिकवलेलं आहे। आणि कोणीच पोलीस अधिकारी, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातला कोणताच पोलीस अधिकारी आपली नोकरीपणाला लावून अशा प्रकारे कोणाचे एन्काउंटर करणार नाही जोपर्यंत त्याला राजकीय दबावाखाली वागावं लागत नाही। आणि त्यामुळे अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये तिथली जी आदर्श शिक्षण संस्था आहे तिथल्या काही ट्रस्टीजना, जे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यांना वाचवण्यासाठी सुरुवातीपासून FIRमध्ये कमजोरी ठेवणं, मुद्दामून स्टेटमेंट्स काही लोकांचे न घेणं, असे प्रकार करण्यात आले होते आणि ते आम्ही कोर्टासमोर आणलेले होते तेव्हा। त्यामुळे याच्यामध्ये राजकीय वरदहस्त किंवा राजकीय दबाव याच्यामुळे काही पोलिसांनी पोलिसी बळाचा गैरवापर केलेला आहे। त्यामुळे केवळ पोलिसांना दंडित करून चालणार नाही, पोलिसांवर कारवाई करून चालणार नाही, तर त्यांना थेट आदेश देणारे जे कोणी राजकीय लोक असतील, ज्यांना वाटलं असेल की बा ठाण्याची प्रतिमा मी असताना कशी काय खराब होत आहे ते, आणि कायदा आणि सुव्यवस्थेची ज्यांच्यावर जबाबदारी होती ते सगळे राजकीय नेते, ज्यांनी पोस्टर्स लावले की अब बदला पुरावा, ज्यांनी या एन्काउंटरनंतर त्याचं TV चॅनल्सवर समर्थन केलं, त्या सगळ्या राजकीय पक्षाचे नेते आणि प्रवक्ते, या सगळ्यांवर कारवाई करून दाखवा। या सगळ्यांवर कारवाई झाली ना तर मग मी समजेन की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे, नाहीतर इथे एन्काउंटरचंच राज्य सध्या सुरू आहे। म्हणजे समर्थन करणारे तितकेच दोषी आहेत आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत अशी आपली मागणी। साधी गोष्ट आहे, इथे असलेले सगळे वकील आपल्याला सांगतील की जर एखादा माणूस तुमचं खिसा कापेल, तुमचं पाकिट घेऊन पळेल आणि तुम्ही एकदम हात धराल त्याचा आणि तो पाकिट फेकेल न अनाहूतपणे, ते माझ्या हातात येईल आणि मी ते लपून ठेवीन, तर याचा अर्थ काय? मी गुन्ह्यात मदत केलेली आहे। गुन्ह्यात मदत करणारासुद्धा तेवढाच दोषी आहे। त्यामुळे जे एन्काउंटर झालं त्याचं समर्थन करणारे सुद्धा गुन्हेगारीचं समर्थन करणारे आहे, बेकायदेशीरचं समर्थन करणारे आहे, असंसदीय पद्धतीने काहीतरी आपली हुकुमशाही चालवण्याच्या पद्धतीचं ते समर्थन करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यावेळेस एक गंभीर आरोप असा देखील होत होता, ज्याचा उल्लेख तुम्ही देखील केलात, की शिक्षण संस्थेच्या काही लोकांना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला गेला। मग आता ज्या पद्धतीनं हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेलेत त्यामध्ये काही तथ्य आहे असं दिसतंय, म्हणजे एकूण प्रथम दर्शनी तथ्य आहेच। पोलिसांवर कारवाई होणं हे आवश्यकच होतं, पोलिसांवर कारवाई होणारच होती, ते उघड होणारच होतं। कारण की ज्या पद्धतीने गरज नसताना एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहामध्ये शिफ्ट करण्याचा सगळा प्रयोग करण्यात आला, मुद्दामून असा रस्ता निवडण्यात आला जिथे कोणी नसतात। पहिल्यांदा महाराष्ट्राने असं पाहिलं की पोलीस व्हॅनला पडदे लावून घेऊन गेलेले आहे, पहिल्यांदा असं पाहिलं। आणि मग कारण की काय की CCTV कुठे असेल आजूबाजूला तर आतलं दिसायला नको म्हणून पडदे लावण्यात आले। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हे सांगण्यात आलं, तयारी करण्यात आली, देअर वॉज प्रिपरेशन टू किल दॅट पर्सन। आमचं काय म्हणणं आहे की अक्षय शिंदे हा काही फार महात्मा होता का, फार चांगला माणूस होता का? त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा व्हायलाच पाहिजे होती। परंतु आम्ही शिक्षा देण्याचे अधिकार घ्यायचे, न्यायाधीश कोणी पण बनण्याचा प्रयत्न करायचा, हे महाराष्ट्रात चालणार नाही। त्यामुळे अशा राजकीय नेत्यांना पहिले अरेस्ट करा। फक्त राजकीय पक्षाचे पदाधिकारीच नाही, प्रवक्तेच नाही, तर राज्याच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीनं देखील त्यावेळी या गोष्टीचं समर्थन केलेलं होतं। मग त्याच्यावर देखील गुन्हा दाखल, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी कोणाची नावं घेत नाही, कारण की इथं नावं घेतली तरी पण, खरं सांगितलं तरी पण, सत्य बोललं तरी पण, सत्तेला सध्या सत्य नको आहे। त्यामुळे मी आता हे सत्य सांगितलं तुमच्या त्यांना नावं घेऊन, मी नावं घेऊन सांगू शकतो, मला अरेस्ट करतील। हिम्मत असेल तर स्वतः अरेस्ट होऊन दाखवा, तुम्ही चुकीचं काम केलेलं आहे, तुम्ही बेकायदेशीरता महाराष्ट्रामध्ये आणता का? तुम्ही कायदे मंडळामध्ये बसता, कायदे करण्याच्या मंडळामध्ये बसताना आपल्याला थोडी तरी शरम वाटली पाहिजे की आपण बेकायदेशीरता महाराष्ट्रामध्ये पसरवतो आहोत म्हणून। कसं काय हे चित्र लावू शकतात, स्वतःचे फोटो टोप्या घातलेले लावू शकतात की अब बदला पुरावा? हे चुकीचं आहे, अमानुष आहे आणि अमानुषतेचं राज्य चाललं नाही पाहिजे।
एवढं माझं म्हणणं आहे. कोर्टाच्या या सगळ्या सूचनेनंतर किंवा निर्देशानंतर तरी या सगळ्या प्रकरणामध्ये ते काही योग्य कायदेशीर कारवाई होईल असं वाटतं? कोर्ट योग्य कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते त्यांच्यासमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारेच कारवाई करू शकतात. त्यामुळे पुरावे कोर्टासमोर कोणाचे येऊ द्यायचे हे सुद्धा जर ठरवलं जात असेल आणि बळीचे बकरे आधीच ठरवलं जात असेल तर पोलीस हे बळीचे बकरे आहेत. पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण त्यांना तसं बेकायदेशीर कृत्य करायला लावणाऱ्या व्यक्तींवर आधी कारवाई झाली पाहिजे. कारण की सगळ्यांचे हात जर लाल रक्तानी माखलेले असतील, बेकायदेशीर त्याच्या रक्तानी माखलेले असतील तर असे हात नक्कीच कायद्याच्या गजाआड गेले पाहिजे. तर पहिला पण हे होतं ॲडव्होकेट असीम सरोदे. खरं तर ज्या पद्धतीनं पोलिसांवर कारवाईच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत ती योग्यच आहे. मात्र त्यांच्यावर दबाव आणून ज्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा प्रवक्त्यांनी त्याचबरोबर राज्याच्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं समर्थन केलं, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं असीम सरोदे यांनी केलेली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.